सो हाय हॅलो आणि नमस्कार. आय होप तुम्ही खूप छान असणार आणि असेच छान राहायला पाहिजे. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आजचं नवीन व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये माझी नणद, माझी सासू, माझा नवरा, माझा मुलगा, माझे आई बाबा, माझी बहीण हेच दाखवले आहे. बट तुम्हाला माहीत नसेल की मला एक जाऊसुद्धा आहे. ती चुलत आहे, पण ती जाऊ माझी खूप जास्त स्पेशल आहे आणि आता ती नवीन आलेली आहे. मोठा व्लॉग मी तिच्या लग्नाबद्दल टाकलेला होता, बट आज मी तिला भेटणार आहे. सो आज आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे आणि तिथली एक यात्रा आहे त्यांच्या घरीची, त्यांच्या गावाची खूप जास्त स्पेशल यात्रा असते. आणि तिथल्या गावाचं वातावरणसुद्धा मला खूप जास्त आवडते, म्हणजे पुण्यापेक्षा जास्त तरी तिथलं वातावरण आवडते. जसं की मला असं वाटते की मी माझ्या आईकडे किंवा म्हणजे माहेरी गेलेली आहे, मला असं फील होते. म्हणून मी आज तुमच्यासोबत तोच व्हिडिओ शेअर करणार आहे आणि तिथला पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. सो रात्रीचे 10:30 झालेले आहे आणि मी गावाला आलेली आहे, जसं की सरप्राईज दिलेलं होतं. आणि आत्ता जस्ट पोचलेले आहे मी. बिट्टू कोण आहे रे? ही कोण आहे? ए दीदी बनवलं. आणि हे कोण आहे? कोणाला दाखवते तुमचा व्हिडिओ काढ, तुम्हाला ब्लॉग मध्ये टाकणार आहे. ब्लॉक मध्ये टाकणार आहे. हा, कोणाला डॉक्टर दाखव दाखव. हे नाना आहे ते. कोण आहे तिथे? काय करते ग? आजपासूनच केलं सगळं ग बाई. बिट्टू कोण आहे सांग ना मला. ही दीदी नाही, काकू आहे. कोण आहे? कोण आहे? काकू. मित्रांनो हे बघा ही कशी कांद्याला भाजती आहे आणि माग बघा बिट्टू खेळतोय. हे बघा. आणि यशवंत बघा एक क्रेन साफ करतोय. हे बघा चूल पेटवली आम्ही. मित्रांनो तुम्हाला आतलं दाखवतो आता. तरी शांत राहतो, डायरेक्ट कुठं फारशी दाखवतो. आणि बघा तिचं तोंड बघा. हसकी जरा हसकी. नाही, मला हसलंच नाही म्हणलं. हे बघा रात्रीचं बघा आमची इथं बाहेर बी बघा कसं आहे. बघा चूल आहे आमची इथं, चूल आहे. हे बघा अंकिता भाऊ आहे का मी तुझी? मामी आहे मी तुझी. मामी. मी दिसते आणि हे बघा मित्रांनो सिद्धी मामी काम करते. हे बघा किचन आहे. हे बघा. आणि हे बघा हे मम्मी आहे माझी. हे बघा. हे बघा देव. हे बघा. हे बघा अजून बघा. हे बघा. आणि हे बघा मित्रांनो. तर आणि पण कमेंट अंकिता मावशी वाचलीच असते. तर बघा एवढे फनी कमेंट आहे अंकिता मावशी. तर बघा मित्रांनो बघा बघा टेबल आहे नवीन लग्नाचा. तर हे बघा मित्रांनो तुला. सो व्हिडिओ काढणारा तूच होता ना? हॅलो मित्रांनो. हा, रात्र आहे. आता आम्हाला माहितच नाही रात्र आहे. याच्या रात्र आहे रे. हा बिट्टू आहे. साफ करतोय. किती वाजले आता? 12 वाजून गेले. झोपायचं नाही? मित्रांनो आणि तुला झोपायचं नाही का? हा इथं आम्ही चूल पेटवली मित्रांनो. हा. आणि इथं मग कांद्या भाजण्याचं काम आहे.
सो दुसऱ्या दिवशी परत उठून छान अशा प्रकारे आंघोळ वगैरे करून मस्त रेडी होऊन देवाचा नैवेद्य माझ्या सासूबाईंनी बनवून ठेवलेला होता. तोच नैवेद्य बनवून द्यायचा होता, कारण मंदिरात घेऊन जायचा होता. छान पुरणपोळी, मेथीची भाजी, आमटी, भात आणि कुरडई पापडीचा अशा प्रकारे नैवेद्य छान लावून घेतला आणि माझ्या दिरांनी मंदिरात नेऊन नैवेद्य दाखवला. नंतर रात्रीच्या जेवणामध्ये मटण आणि चिकन याचा बेत होता. सो याचीच काहीतरी तयारी चालू होती. कशी एका डोळ्यानं बघते आणि व्हिडिओ काढते, बघितलं तर कशी एका डोळ्यानं बघती. सो दुपारी थोडा वेळ होता म्हणून अशा प्रकारे काजू आणलेले होते. ते भाजून मी फर्स्ट टाइमच खाल्लेले होते आणि खरंच खूप जास्त टेस्टी होते. छोटी मागे गोल फिर. आता नेमकं फक्त आमचं जेवण बाकी आहे आणि आता जेवणमध्ये काय स्पेशल आहे हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नॉनव्हेजच बनवलेलं आहे, जसं की मी सकाळी दाखवलेलं होतं. त्यामध्ये मटण आणि चिकन हे दोन्ही जेवण असते आणि पूर्ण लोक म्हणजे फॅमिलीतल्या लोकांना इन्व्हाइट करतात. बट भरपूर कमी लोक आलेले आहेत, कारण आज सॅटर्डे आहे. बरेचसे लोक उद्या येणार आहे, बट उद्या मी परत पुण्याला जाणार आहे. सो आता मी जेवण करणार आहे, कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. साडी वगैरे मी काढलेली आहे. नानी मटन आहे की चिकन आहे? हे चिकन आहे. खाते की? हे चिकन होतं. आता मटन दाखवते. हा थांबा, मटन पण दाखव. हे मटन आहे. सो हे बनवलेलं आहे आमच्या नानीनी. नानी कुठे आहे? कोणी बनवलं? बिट्टू. हे बिट्टूने खाल्ले. बिट्टूने खाल्ले. सो दुसऱ्या दिवशी मामीच्या मुलींचा रिझल्ट होता. तोच बघण्यासाठी मला चिवनी चक्क झाडावर चढवलेलं होतं, फक्त रिझल्ट बघण्यासाठी. आता तिला रिझल्ट दाखवायचा होता नव्हता काय माहिती, बट ते झाडावर घर बांधलेलं आहे ना, तिथे तिने मला चढवलेलं होतं. आणि उतरताना ना मी थोडं अशी घाबरत उतरत होते, कारण मला असं वाटत होतं की मी पडणार आहे. बट नाही, मी खूप सावकाश आणि खूप विचार करूनच उतरत होते, कारण वरून झाडावरून खाली उतरायचं होतं. आणि असं मी फर्स्ट टाइम बघत होते की झाडावर कुठलं तरी घर आहे. तुम्ही सुद्धा असं बघितलं आहे का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो झाडावरची मस्ती झाल्यानंतर नानाचे फ्रेंडसुद्धा उरूस बघायला आलेले होते. छान त्यांनी जेवण वगैरे केलं आणि ते पुण्यामध्ये असतात, हे असलं शेती वगैरे बघत नाही, म्हणून त्यांना आम्ही अशा प्रकारे शेती बघायला गेलेलो होतो. 4:30चा टाईम होता, पण खूप जास्त ऊन झालेली होती. आणि या छोट्या ज्या गाय असतात ना, त्या मला खूप जास्त आवडते, म्हणून छान त्यांचा लाड वगैरे केला, त्यांच्यासोबत मस्त गप्पा गोष्टी वगैरे केल्या. आणि हे छोटं पिल्लू ना खरंच खूप जास्त क्यूट होतं. तुम्हाला पण गाईच्या पिल्लूसोबत खेळायला आवडतं का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते लोकसुद्धा गाईच्या पिल्लूसोबत खूप छान खेळले. आणि आता वेळ आलेली होती आम्हाला करवंद तोडायला जायची. त्या डोंगरावर आम्हाला करवंद तोडायला जायचं होतं, म्हणून छान अशा प्रकारे सगळे मिळून आम्ही करवंद तोडायला गेलेलो होतो. बट तिथे गेल्यानंतर सात्विकसुद्धा खूप जास्त एन्जॉय करत होता. आणि तिथे गेल्यानंतर माहिती पडलं की करवंद खरंच खूप जास्ती लागलेले आहे आणि ते आता कच्ची आहे. ते पिकायला मॅक्झिमम 1 वीक तरी जाणार होता. बट तिथे गेल्यानंतर आम्ही हार तर मानणार नव्हतो. खूप शोधून पिकलेले करवंद भेटलेले होते. फायनली आम्हाला एक असं झाड भेटलेलं होतं ज्याला भरपूर करवंद लागलेले होते. आणि मी खूप जास्ती करवंद जमा केलेले होते, हे तुम्ही बघू शकता. आणि मी खूप जास्त एन्जॉय केलेला होता ही जी पिकनिक होती ती.
सो कंटिन्यू व्हिडिओ बघण्यासाठी खूप 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 थँक्यू. सो मी आज आलेली होती गावाला, जसं की मी तुम्हाला माझी जाऊसुद्धा दाखवलेली आहे आणि मी फोटो पण पोस्ट करणार आहे लवकर. आणि मी ज्या कामासाठी आलेली होती ते काम पूर्णपणे झालेलं आहे. सो अशा प्रकारे माझी गावाची यात्रा खूप छान झालेली होती. माझा व्हिडिओ आवडला असल्यास, माझी फॅमिली आवडल्या असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.